बॅटल अक्षय दाखल झालेले आहेत। एका बाजूला आपण पाहतोय विजय आहे, ही जोडी मैदान मध्ये पाहायला मिळते। यावेळेला बिग हिटचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बिग बिग षटकार। यावेळेला पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, चेंडू जाईल डीप मिड विकेटला, खणखणीत दणदणीत षटकाचे रन। धावेंची रणधुमाळी या षटकात तुटून पडलेत अजित वर्तेवी। यावेळेचा बॉल डीप मिड विकेटला, झेल सुटला, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार रन। अगदी लाईन टच पडत होता रोहन, मी म्हणेल प्रयत्न चेंडू हातापर्यंत देखील आला, चेंडू हाताला चाटून गेला असं मी म्हणेल। षटकार येतोय मैदानात मध्ये। कार्यकर्त्यांचे मनात चपले, जागे व्हाने मागे फिरायचं नाही। त्यावेळेसचा बॉल, वाह काय फटका, चेंडू अक्षयच्या बॅट मधनं ताबडतोब फलंदाजी, रन षटकार। फटके चांगले येत आहेत अक्षयच्या बॅट मधनं, 3 षटकार आलेत आतापर्यंत, खर तर सॉरी 4 आलेत, याआधी देखील त्याने 2 षटकार खेळले होते याआधीच्या षटकात, तर पुन्हा जसा आला पुन्हा 2 आलेत। 47 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत। आणि ज्या खेळाडूचा खर तर रोहनने झेल सोडला ना, तो खेळाडू किती आक्रमक आहे पहा। 2 जीवदान मिळाले, एक यष्टीरक्षकानं एक त्याचा झेल सोडला, तर एक डीप मिड विकेटच्या खेळाडूंना त्याचा झेल सोडला। ह्या चुका टाळणं गरजेचं आहे। 47 धावा धावपलकावरती आहे। चला मला पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे। हॅट्रिक बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय, षटकार, लॉलीपॉप चेंडू दिला, रन षटकार। तुम्ही पाहताय पुन्हा, आता पाहायचे खरं तर आता फलंदाजानं चेंडू खेळायला, ज्या वेळेला चेंडू खेळला त्यावेळेला तो एस्टेनच्या मागे गेलाय का, हे नक्की मला वाटतं आता चेक केलं जात आहे। म्हणजे नवीन नियमानुसार तुम्ही पाहता, बॅट्समन जर स्टंपच्या पाठीमागे जाऊन जर फटका खेळत असेल तर नवीन नियमानुसार तो चेंडू डॉट बॉल आहे। म्हणजे आता फलंदाजांसाठी देखील रिस्ट्रिक्शन आहेत। तिसऱ्या पंचांकडे आता विचारणा केली जाते, बरोबर आहे। चला षटकार येईल। धावसंख्या आपण पाहतोय 53 धावा धावपलकावर। आज नामवंत खेळाडू देखील तुम्हाला दुसऱ्या हाफमध्ये पाहायला मिळणार आहेत। यानंतर पुढच्या खरं तर संघामध्ये देखील ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। हो गडबड, क्षेत्ररक्षक आज संबल झालेत, वारंवार चुका झाल्यात, बोनस मिळतो आज धाव्यांचा, 4 रन चौकार। हे बा स्वराज्य रक्षक, खूप टी शर्ट इकडे तिकडे पडले तुमचे, घेऊन जावा ताबडतोब। यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक हो इथं देखील अडवू शकला नाहीये, चेंडू सीमा पार, 4 रन चौकार। माऊली शेठ शिंदे यांनी सुंदर असा आवाज या स्पर्धेला दिलाय। डीजे ऑपरेटर तुमचं देखील कौतुक आहे, आणि आज तुमच्या तालावरती देखील प्रेक्षक राजा नाचले पाहिजे असं खरं तर लावणी किंवा चांगले धमाकेदार हिट। स्ट्राईकला आहेत ते ओंकार गायकवाड, स्ट्राईकला आहेत ते अक्षय गोलंदाज प्रतीक फराटे। सुंदर शॉट आणि हा षटकार। मी सांगितलं होतं अक्षय हे टीमचे हुकमी एक्के आहेत, विशाल 11चे, आणि पहिल्या चेंडूवरती प्रतीक फराटे यांच्या सुंदर असा षटकार मारलेला आहे। पप्पूला काय होतंय, सारखं योगा करतोय बसून, लय बॉल लागले तर अंगाला त्याला। ह्याला म्हणतात अंगावरचा शॉट, आणि खूपच सुंदर असा षटकार। अक्षय डीजे
डीजे गोटे आमचे मागे आहेत वाटते. सिंहगडचे आमचे डीजे शरद, नितीन आणि प्याडी त्या झाडाखाली जाऊन मीटिंग घेत आहेत. इकडे दीपक सर वेगवेगळ्या जागेवरती मीटिंग चालू आहे प्लेयर्सची पुढच्या मॅच साठी. याच्यानंतर होणारा सामना 6 षटकांचा असेल, क्वार्टर फायनलचा सामना. पुढचा चेंडू विकास आणि अक्षय यांनी सामना संपवलेला आहे. मी सांगितलं होतं अक्षय म्हणजे मॅक्सवेल, हडपसरचे मॅक्सवेल, आणि हा सामना संपलेला आहे. मगाशी तुळशीला पाणी वाहिलं का सामन्यावरती पाणी वाहिलं तेच कळलं नाही. बघा मी सांगितलं तो जर कॅच झाला असता तर अक्षय खालीच थांबला असता. आणि आता पुढचा लगेच विशाल, चला टॉस साठी लगेच. पुढचा सामना 6 षटकांचा असेल. स्वराज्य सामाजिक या ठिकाणी अक्षय बेनावतला आपण मानव तुमास देतोय. अक्षय या. प्रीतम दा धन्यवाद. बॉबी प्रीतम दादा गावडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. धन्यवाद. अक्षय एक प्रश्न तुला असेल, ज्यावेळेला बॉबी फलंदाजी करतो त्यावेळेला एक वेळेला काय वाटलं तुम्हाला, तुम्ही जिंकणार आहात की पराभूत होणार आहात? आम्हाला वाटलं आम्ही हरणार आहे आता, त्या पद्धतीने त्याचे बॅटवर बोलत होते. नक्कीच घाम फोडला होता बॉबीने तुम्हाला. एक काळ देखील गोलंदाज देखील आज थोडासा बॉलिंग अटॅक कमी पाहायला मिळतोय. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. बॉलिंग मध्ये ताकद लावा, पुढची मॅच देखील तुम्ही नक्की जिंकाल. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेसाठी आज आवर्जून उपस्थित